महाराष्ट्रात 15 नोव्हेंबरपासून हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू झाली असली तरी बहुतांश केंद्रांवर बारदानाचा तीव्र तुटवडा आहे. त्यामुळे फक्त शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे, प्रत्यक्ष खरेदी रखडली आहे. केंद्र चालकांना बारदाना कधी येईल हे सांगता येत नाहीये. याचा परिणाम म्हणून गेल्या 2 दिवसात खुल्या बाजारात सोयाबीनचे भाव 50 ते 100 रुपयांनी घसरलेत. प्रक्रिया प्लांटचे भावही कमी झालेत. बाजार समित्यांमध्येही भाव काहीसे नरमले आहेत. आता पुढे हमीभाव खरेदी कशी होईल, खरेदी कुठे अडकली आहे, बारदाना का मिळाला नाही आणि खुल्या बाजारातील परिस्थिती काय राहील याचा आढावा घेऊया. प्रथम बारदाना कुठे अडकला याची माहिती घेऊया. राज्यात 15 नोव्हेंबरपासून सोयाबीन खरेदी सुरू करायची होती, त्यामुळे त्याआधीच केंद्रांवर बारदाना पोचणे गरजेचे होते. पण तो आजपर्यंत पोचला नाही असे अनेक केंद्रचालक सांगत आहेत. खरेदी सुरू होऊन 3 दिवस झाले तरी बारदाना मिळाला नाही, त्यामुळे खरेदी होऊ शकत नाही. मग बारदाना कुठे अडकला? तर यंदा राज्य सरकारने बारदाना खरेदीचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. पूर्वी नाफेड आणि एनसीसीएफसाठी नोडल एजन्सी बारदाना खरेदी करायच्या. नाफेड आणि एनसीसीएफ दर ठरवून द्यायचे, त्यात बारदाना खरेदी होत असे. पण यंदा राज्य सरकारने बारदाना खरेदीचे अधिकारही स्वतःकडे ठेवले. म्हणजे बारदाना सरकारच खरेदी करणार आहे. मग सरकारने बारदाना खरेदी केला नाही का? तर त्यासाठी टेंडर काढावे लागते. सरकारने बारदाना पुरवठ्यासाठी 2दा टेंडर काढलेत, पण टेंडरमधील दिलेला भाव कमी असल्याने कोणालाच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणजे दोन्ही टेंडर कोणत्याच कंपनीने घेतले नाहीत. त्यामुळे बारदाना पुरवठा मार्गी लागला नाही. त्यामुळेच केंद्रांवर बारदाना पोहोचला नाही. सगळ्याच केंद्रांवर बारदाना नाही असे नाही. मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन या जुन्या नोडल एजन्सींकडे बारदाना आहे, त्यामुळे त्यांच्या केंद्रांवर खरेदी सुरू आहे. यंदा त्यांना सहकारी संस्थांना केंद्र देण्याचा अधिकार मिळालाय. त्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. मार्केटिंग फेडरेशनने सांगितले की जवळपास 1.5 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांच्याकडे बारदाना असल्याने पुढील काही दिवसात खरेदी होईल. बारदानाचा खरा प्रश्न आहे तो बाजार समिती आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या केंद्रांसाठी. कारण त्यांना बारदाना पणन मंडळाकडून मिळणार आहे. पणन मंडळ यंदा पहिल्यांदाच नोडल एजन्सी म्हणून काम करतंय. त्यांच्याकडे बारदाना शिल्लक नाही असे सूत्र सांगतात. सरकार जेव्हा नवे टेंडर काढेल तेव्हा सगळ्या एजन्सींना बारदाना मिळेल. पण सरकारने अजून नवे टेंडर काढले नाही. पूर्वीचे टेंडर फसले कारण सरकारने दिलेला दर बाजारभावापेक्षा कमी होता, त्यामुळे कोणीही घेतले नाही. आता पुढचे टेंडर कधी काढणार, किती दर देणार आणि ते कोणी घेईल हा प्रश्न आहे. अनेक केंद्रचालक म्हणतात बारदाना कधी मिळेल हे स्पष्ट नाही, आणखी वेळ लागू शकतो. 15 नोव्हेंबरची तारीख सरकारने जाहीर केली, पण प्रत्यक्ष खरेदीत गोंधळ कायम आहे. बारदाना नसल्याने खरेदी होत नाही. काही केंद्रांवर नोंदणीसाठीचे साहित्यही नाही. तांत्रिक अडचणी सुटलेल्या नाहीत. पणन मंडळाच्या अनेक केंद्रांवर बारदाना नाही. नोंदणीसाठी साहित्य नाही. अडचणी कायम आहेत. यात सोयाबीन उत्पादक अडकले आहेत. 15 नोव्हेंबरपासून सरकारची खरेदी सुरू होईल असा विश्वास होता, त्यामुळे गेल्या 1-2 आठवड्यात बाजारभाव सुधारले होते. यंदा पीक कमी आहे, सरकार खरेदी करेल तर प्लांटला माल कमी मिळेल म्हणून भाव वाढले होते. पण खरेदीला गोंधळ झाला, त्यामुळे बाजारावर परिणाम झाला. मागच्या आठवड्यातील दर आणि आजचे दर पाहिले तर बहुतांश बाजार समित्यांत 50 ते 100 रुपयांची नरमाई दिसते. काही ठिकाणी स्थिर आहेत, पण अनेक ठिकाणी नरमाई आहे. प्लांटचे भाव 100 ते 150 रुपयांनी कमी झालेत. राज्यातील प्लांटचे भाव वेगवेगळे असले तरी सरासरी दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत 100 ते 150 रुपयांची घसरण आहे. बाजार समित्यांतही हाच ट्रेंड आहे. पुढे सरकारची खरेदी वाढली, बाजारातील आवक कमी झाली तर भाव सुधारतील असे अभ्यासक सांगतात. सरकारने समस्या तातडीने सोडवल्या तर चांगल्या दर्जाच्या मालाची टंचाई होऊन भाव वाढतील. राज्यभरात सरासरी दर FAQसाठी 4200 ते 4300 होते. सामान्य माल 4000 ते 4200 होता. मध्य प्रदेशात भावांतर योजनेअंतर्गत चांगली आवक आहे. तिथले शेतकरी हमीभाव मिळेलच म्हणून लगेच विकतात. राज्यात आत्तापर्यंत 564 केंद्रांना मान्यता मिळाली आहे. त्यात नाफेडची 477 आणि NCCFची 87 केंद्रे आहेत. काही केंद्रे अजून सुरू झालेली नाहीत. काहींना शेवटच्या क्षणी मान्यता मिळाली. त्यामुळे फक्त नोंदणी सुरू आहे. जिथे नोंदणी पूर्ण आहे तिथेही बारदाना नाही. बारदाण्याचा विषय सरकारच्या धोरणामुळे निर्माण झाला. सरकारने आधी व्यवस्था केली नाही, आता टेंडर काढणार आहे. पण किती दिवसात बारदाना पोहोचेल हे केंद्रचालकांनाही माहीत नाही. खुल्या बाजारात भाव हमी भावापेक्षा 1000 ते 1200 रुपयांनी कमी असतानाही सरकारची खरेदी रखडली आहे. सरकार गांभीर्याने घेत नाही, पण फटका शेतकऱ्यांना बसतोय. पुढील काळात सरकारची खरेदी आणि बाजारातील घडामोडींची माहिती आम्ही पोहोचवत राहू. त्यासाठी महाराष्ट्र अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. लाईक शेअर करायला